पनीर पराठ्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेलं पनीर, कांदा, कोथिंबीर, आमचूर पावडर, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि थोडीशी हळद. हे बघा मी ह्याच्यामध्ये हे सगळं घालणार आहे. थोडीशी मी हळद घालणार आहे. अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलेला आहे. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. जिरेपूड थोडीशी घातलेली आहे. धनेपूड घातलेली आहे. थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि मी एकसारखं हलवून घेत आहे. थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. तुम्ही बघू शकताय. हे आपलं आता सारण तयार झालेलं आहे. मी आता तुम्हाला पराठा लाटून दाखवणार आहे. दाखवते. याच्यामध्ये हे मी जे साहित्य आहे, सारण जे बनवलेलं आहे ते मी सगळं घालणार आहे. तुम्ही बघू शकताय. हे बघा आपला आता गोळा बनवून तयार आहे. मी तुम्हाला आता पराठा लाटून दाखवत आहे. अगदी छान याची चव लागते. मुलं आणि छोटी मुलं हे खाऊ शकतात. तुम्ही कसंही लाटलं तरी हा अजिबात फुटणार नाही. आपला तवा गरम झालेला आहे. याच्यामध्ये मी तूप टाकत आहे. तूप, बटर काही वापरू शकता तुम्ही. मी बटरवरच भाजते. बघा मी याच्यावर साधं तूप सोडलेलं आहे. एकदम चविष्ट असा हा पराठा बनवून तयार होतो. त्याला पूर्ण एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. भन्नाट याची चव लागते. अशा प्रकारे आपला पराठा बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकताय आपला स्वादिष्ट असा पनीरचा पराठा तयार आहे. थँक्यू.